राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत। शेतकऱ्यांसाठी पहिलीच आनंदाची बातमी समोर येत आहे। पीएम किसान सन्मान निधीचे सोमवारी मोदींच्या हस्ते वितरण होणार आहे। राज्यामधील तब्बल 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे। सुमारे 1967 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीमधील 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी म्हणजे दिनांक 24 रोजी दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये बिहारमधील भागलपूर येथील समारंभामध्ये वितरित होणार आहे। त्यामधून राज्यातील तब्बल 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1967 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेची तटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। मात्र सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता, मात्र याकडे सरकारचे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। सीसीआय केंद्रावरील कापूस खरेदी बंद, शेतकऱ्यांना क्विंटल मागे 500 रुपयांचा तोटा, सॉफ्टवेअर दुरुस्त करावे, धनंजय गुंदेकर यांची मागणी। गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे 108 कोटी रुपयांचे अनुदान जमा। 17 लाख लखपती दिदी बचत गट भरारी, नाशिक जिल्हा अव्वल, वाशिमची ही घोडदौड। याद्यांची छाननी सुरू, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामधील लाभार्थी महिलांच्या याद्यांची महिला बालविकास विभागामार्फत छाननी सुरू करण्यात आलेली असून त्यामध्ये किती लाडक्या बहिणींकडे ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहने आहेत काय या संदर्भामध्ये तपासणी केली जात आहे। तुरीला हमीभाव, शेतकऱ्यांची अनुत्सुकता, 25 फेब्रुवारीपर्यंत करता येणार नोंदणी। आतापर्यंत केवळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1751 शेतकऱ्यांचीच नोंदणी, जनजागृतीचा अभाव। 400चा लसूण 100 रुपयांवर, फोडणीला आधार, बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम, दर आणखी घसरणार। कापूस घरामध्येच पडून भाववाढीची प्रतीक्षा, वजनामध्ये येते सरासरी 10% घट, कोरड्या वातावरणाचा मोठा फटका, शेतकरी आर्थिक संकटामध्ये। शुल्काचा भरणा केला तरी सुद्धा वीज मीटर मिळेना, लोणारमध्ये ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर, महावितरणला तक्रार, आंदोलनाचा इशारा। नाशिक जिल्ह्यामध्ये 80,000 लाभार्थ्यांना मिळणार पहिला हप्ता, पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत आज होणार वितरण। अमृताहूनही गोड, माय मराठी जगासाठी प्रेरणादायी, पंतप्रधान नरेंद्र मोदीचे गौरवोद्गार, दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटामध्ये उद्घाटन। नवे कृषी धोरण आणणार, कृषी मंत्री कोकाटे यांची माहिती, राजीनामा देणार नाही असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना फटकारले। तिसंगी सोनके तलाव पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन, 9 गावातील उभी पिके धोक्यामध्ये, शेतकरी अडचणीत। यवतमाळ, जालना जिल्ह्यामध्ये 10वीची प्रश्नपत्रिका व्हायरल, दोन्ही प्रकरणामध्ये गुन्हे दाखल होणार, महामंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माळशिरस ते 6,000 घरकुलांना मंजुरी, 4,156 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित, गट विकास अधिकारी आबासाहेब पवार यांची माहिती। 50% सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यामध्ये, परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती, यापुढे कोणत्याही प्रवर्गाला नवीन सवलत देणार नाही असे सुद्धा ते यावेळी म्हटले। शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून माहिती, भीमा कृषी पशु प्रदर्शनाचे उद्घाटन। एसटीचा पास आणि खिशाला ताप, विस्कळीत एसटी सेवेमुळे पालकांना आर्थिक झड, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, परीक्षा काळामध्ये वडापची चांदी। प्रधानमंत्री आवास योजनेमधून कनकवली परिसरामध्ये 9,967 लाभार्थ्यांना घरकुल, मंजुरी पत्राचे आज जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर वितरण। जिल्हा बँकेच्या वसुलीला कर्जमाफी घोषणेची बाधा, पीक कर्ज थकबाकी 28.606 कोटी रुपयांवर, खरीप हंगामामधील पतपुरवठा धोक्यामध्ये, कर्जाची थकबाकी मार्च अखेरीस 40,000 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता। आदिवासी महामंडळ नाशिक विभागातर्फे 93% धान खरेदी, 75% रक्कम डीबीटी मार्फत अदा, 9,647 शेतकऱ्यांनी घेतला लाभ। नांदेड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचे कोयते रिकामे, ऊस तोडणीच्या हार्वेस्टर यंत्रणामुळे कामगारांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांचा कल आता हार्वेस्टरकडे वळत चालला। वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य विमा महागणार, दिल्लीतील खराब हवेमुळे शुल्कामध्ये 10 ते 15% वाढीची मागणी।
पालकमंत्रीपदाचा वाद दिल्ली दरबारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवसेना राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय देणार. वनव्यामुळे 2600 हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षात 1000 वनव्याची नोंद. उपाययोजना पडतायत अपुऱ्या. 8.27 लाख मजुरांच्या हाताला रोहीचे काम. अकोला जिल्ह्यामध्ये 15,000 ग्रामपंचायतीच्या स्तरावर 94,000 कामे सुरू. निराधारांसाठी मासिक 3.50 कोटींचा निधी. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये संजय गांधी योजनेचे 21,824 लाभार्थी. उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मोह येथून घेतले ताब्यामध्ये. एसटीमध्ये महिलांसाठीची सवलत बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोंदियामध्ये ग्वाही. आरोप झालेल्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मंत्री मुंडे, कोकाटे यांना अण्णा हजारे यांचा अप्रत्यक्ष टोला. ऊस उत्पादनास फटका. साखर झाली महाग. टंचाईमुळे देशभरामधील 77 कारखाने पडले बंद. सरकारी गोड खिचडी. साखर गोळा करून खिचडी बनवणे योग्य आहे का? शिक्षक संघटनाची नाराजी. शासनाचा निर्णय हास्यास्पद. घरबसल्या तिकीट. भुसावळ विभागातील जानेवारीतली स्थिती. मोबाईलवरून काढले 2.57 लाख रेल्वेचे जनरल तिकीट. शेतातील गहू ट्रॉलीमध्ये. जिल्ह्यातील गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर वाढला. आता सोंगणीला हार्वेस्टरच. वेळीच सोंगणीसाठी शेतकऱ्यांची धडपड. तुरीचा दर आणि बाजार समित्यामध्ये आवकही वाढली. कारंजात मिळतोय हमी दरापेक्षा अधिक दर. सध्या स्थितीमध्ये कुठे तुरीला किती दर मिळतोय याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. रेशनवर मोफत साडी. सर्वच पात्र महिलांना मिळणार. होळीनिमित्त केले जाणार रेशन दुकानामधून वितरण. मुंडे, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला. अण्णा हजारे यांनी थोपाटले दंड. कृषीमंत्री कोकाटे सोमवारी शिक्षेला आव्हान देणार. 11 लाख नागरिकांच्या रेशनवर गडांतरण. 27 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण. पत्र्याच्या घरामध्ये चटका बसला. कापूस घटला. कमी दरामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये. घरात साठवलेल्या कापसामुळे होतोय श्वासनाचा त्रास. उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण. आठवडाभरामध्ये आवकेत वाढ होत असल्याचा परिणाम. वीज वाहिन्यामध्ये सतत बिघाड. कमी दाबाने पिके संकटामध्ये. नांदूर शिंगाटे उपकेंद्राची क्षमता वाढवण्याची गरज. शेतकऱ्यांची मागणी. ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद. कारण रेशन कार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांना ई-केवायसी करणे आता बंधनकारक असून ज्या सदस्यांची ई-केवायसी विहित मुदतीमध्ये पूर्ण होणार नाही त्यांच्या अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे. त्यामुळे ई-केवायसी लवकर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. 10वीच्या परीक्षांना सुरुवात. भरारी पथकाची केंद्रांना भेट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 238 केंद्र. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा दावा. गाईच्या दूध खरेदीमध्ये 2 रुपयाने वाढ. जिल्हा दूध उत्पादक संघाचा निर्णय. लगेच अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात. जिल्हा दूध उत्पादक संघाने गाईच्या दूध खरेदीमध्ये 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संघाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. OTP देण्यासाठी वृद्धांची फरफट. निराधारांची होऊ लागली गर्दी. मात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज पाठवावेत. त्यावर मोबाईल क्रमांक नमूद असावा. आमचे कर्मचारी लाभार्थ्यांच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवतील. तो OTP सांगावा. त्यासाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये थांबण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती तहसीलदार बीड चंद्रकांत शेळके यांनी दिली. पाणी संघर्ष समिती आक्रमक. प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी. शेनोडी उपसा सिंचन योजना तर 3 मार्चपासून आंदोलनाचा इशारा. यंदा ज्वारीचा भाव वाढणार. ज्वारी सोंगणीला वेग. वसमत तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र. प्रोत्साहन मदतीची प्रतीक्षा. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये प्रोत्साहन अनुदान. 5 वर्षांपासून लाभार्थ्यांना मिळेना अनुदान. द्राक्षाच्या उत्पादनामध्ये घट. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी चिंतेमध्ये. बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा परिणाम. लातूर जिल्ह्यामध्ये केवळ 60 जणांनाच मिळणार अण्णाभाऊ साठे मंडळाचे कर्ज. लॉटरी पद्धतीने केले जाईल लाभार्थ्यांची निवड. उदगीर तालुक्यामध्ये 3941 शेतकऱ्यांना प्रतीक्षा. 4471 शेतकऱ्यांना पाठवण्यात आला होता संदेश. 8422 शेतकऱ्यांनी केली होती नोंदणी. गवारीला 1,200चा भाव. आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने मागणी वाढली. हलक्या जमिनीतून मिळते चांगले उत्पन्न. लघु उद्योग व व्यवसायासाठी मिळणार कर्ज. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची कर्ज योजना. प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती काय असणार आहे इथे सविस्तरपणे तुम्ही बघू शकता. धाराशिव जिल्ह्यातील वखारी भरल्या. चुकारे अडले. सोयाबीन विक्रीनंतर महिन्यांनी मिळतात पैसे.
पत असते लोक तेच शेअर खरेदी करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव सेनेला चिमटा. एसटीची सवलत बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाकुंभमुळे प्रयागराज विमानतळाला अच्छे दिन. 20 दिवसांमध्ये 1600हून अधिक विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ. अव्वाच्या सव्वा दर. अर्थसंकल्पामध्ये रेल्वे रोड सिंचनला 5,000 कोटी रुपये. धम्मपाल मेश्राम. यवतमाळ जिल्ह्यासाठी भरीव तरतूद. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.